मराठा योद्धा सन्माननीय मनोजदादा जरांगे यांचं भर उन्हामध्ये अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि सरकारचं शिष्टमंडळ त्यांना शिष्टमंडळातील प्रतिनिधी राधाकृष्ण विखे साहेब 3 दिवसापासून त्यांना भेटत आहे. पण त्यांची ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत नाही. त्यामुळं संघर्ष योद्धा जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहे आणि जोपर्यंत काही ज्या त्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते उपोषणावर ठाम आहेत. मित्रांनो, आपण बघत असेल तर ऑगस्ट 2023 पासून त्यांचं आतापर्यंत हे 4th-5वं उपोषण आहे आणि जे काही अगोदरचे उपोषण होते त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये, सावलीमध्ये, मनपामध्ये घेतले होते. पण यावेळेस त्यांनी सरकार जाणून बुजून आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि मला चटके बसल्याशिवाय सरकारला चटके बसणार नाही म्हणून त्यांनी यावेळेस या रखरखत्या उन्हामध्ये आपलं उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे. मित्रांनो, आपण बघत असेल तर त्यांनी जनतेला एक आव्हान केलं की या ठिकाणी आपण बघितलं असेल तर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून जास्त करून शेतकरी वर्ग या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे आणि त्यांनी अगोदर विनंती केली होती शेतकरी बांधवांना की शेतीचे कामाचे दिवस आहे, त्यामुळं कोणीही या आंदोलनाकडे येऊ नये. मी एकटाच सरकारला वठणीवर आणण्यासाठी पुरेसा आहे, त्यामुळं कोणीही आपले कामधंदा सोडून अंतरवाली सराटीकडे म्हणजे तो उपोषणस्थळी येऊ नये अशी त्यांनी विनंती केली होती. मित्रांनो, पण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी आज आपण बघतोय अंतरवाली सराटीमध्ये लाखो लोकांचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि आत्ताच काही वेळापूर्वी सरकारचं शिष्टमंडळ आणि मराठा उपसमितीचे जे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात आणि जरांगे पाटलामध्ये आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी आणि उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यामध्ये चर्चा झाली, परंतु त्यांच्यात काही समन्वय झाला नाही आणि ज्या काही मागणी जरांगे पाटलांनी सरकारकडे केल्या होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळं जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मित्रांनो, आपण बघत असेल सप्टेंबर 2025मध्ये त्यांनी एक चलो मुंबई म्हणून महामोर्चा काढला होता आणि लाखोचा जनसमुदाय मुंबईमध्ये दाखल झाला होता आझाद मैदानावर. तेव्हा सरकारनं एक थातुरमातुर GR काढून मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करू आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सातारा गॅजेटचा GR काढू असं खोटं आश्वासन दिलं होतं आणि वेळ मारून नेली. त्यामुळं त्या ठिकाणी जरांगे पाटील आणि लाखोने जमलेला समुदाय मुंबई सोडून परत आपापल्या गावी आला. पण मित्रांनो, या सरकारनं निव्वळ एक वेळ काळूपणाचं धोरण अवलंबलं आणि 10 महिने झाले तरी अजून मराठवाड्यासाठी ते हैदराबादचं गॅजेट लागू करू
असं जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाची अजून पूर्तता केलेली नाही. आणि शिंदे समितीच्या अहवालानुसार आतापर्यंत 56 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं त्यांनी सांगितलं मित्रांनो. पण अद्यापपर्यंत 56 लाख लोकांनासुद्धा त्यांनी काही प्रमाणपत्र वाटप केले नाही आहे. आणि हे सरकार जाणून बुजून नोंदी सापडूनसुद्धा जर प्रमाणपत्र देत नसेल कुणबी म्हणून, तर हा एक मराठ्यावर मोठा अन्याय आहे. आणि याला अनुसरूनच माननीय जरांगे पाटील पुन्हा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. या रखरखत्या उन्हामध्ये ते बसलेले आहे मित्रांनो. आता सरकारला जर बघायचं असेल तर स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, OBC आमचा DNA आहे, आमच्या रक्तामध्ये OBCचा DNA आहे असंही म्हणतात. आणि त्यांच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही असंही म्हणतात. आणि परत मराठ्यांच्याही मागण्या पूर्ण करू म्हणजे दोन्ही थडीवर त्यांनी हात ठेवलेत. OBCलाही खुश ठेवायचं आणि मनोजदादा जरांगेने जी मागणी केलेली आहेत म्हणजे मराठा समाजालासुद्धा खुश ठेवायचं, असं दुतोंडी भूमिका फडणवीस यांनी घेतलेली आहे. त्यामुळं आता ते सुद्धा अडचणीत आल्यासारखे दिसतात. आणि यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी